सर्वांना नम्र विनंती की व्हिडिओ पूर्ण पाहावा. नवरा अंघोळीला गेल्यावर त्याच्या मोबाईलवर एक मेसेज येतो. हाय, गुड मॉर्निंग डिअर. हा मेसेज कोणत्या तरी मुलीचा असावा, कारण तिच्या नवऱ्याने त्याच्या मोबाईलमध्ये तो नंबर बेबी या नावाने सेव्ह केला होता. सहज म्हणून बायको तो मेसेज वाचते आणि विचारात पडते की आता ही कोण असेल बेबी. इतक्यात तिचा नवरा बाथरूममधून बाहेर येतो आणि ती त्याला म्हणते, तुमच्या मोबाईलवर एक मेसेज आला आहे, कुठल्या तरी बेबीचा. त्याला खूप आनंद होतो आणि तो पटकन मोबाईल घेतो आणि रिप्लाय करतो, व्हेरी गुड मॉर्निंग डिअर बेबी, आणि हसतच तो तिथून निघून जातो. तो त्याचं आवरत असतो. ऑफिसला जाण्याची त्याची घाई चाललेली असते आणि म्हणून ती त्याला त्या मेसेजविषयी आत्ताच काही विचारत नाही. पण दिवसभर तिचं मन थाऱ्यावर नसतं. ती दिवसातून 4 वेळा नवऱ्याला फोन करते आणि विचारते की घरी कधी येणार आहात. नवरा घरी आला की मी पहिल्यांदा त्यांना हेच विचारायचं की ही बेबी कोण आहे. पण नवरा रात्री उशिरा घरी येतो आणि तिला त्याच्या पॅन्टच्या खिशात 2 सिनेमाची तिकीट सापडतात. आता मात्र तिला राग येतो. ती त्याच्याकडे जाते. तो नाश्ता करत असतो. ती सिनेमांची तिकीट दाखवून त्याला विचारते की ही बेबी कोण आहे आणि सिनेमाची 2 तिकिटे तुमच्या खिशात कशी. रात्री तिच्याचबरोबर सिनेमाला गेला होता ना. तो काहीच न बोलता गुपचूप नाश्ता खात असतो. तिला मात्र धीर धरवत नसतो. खाऊन झाल्यावर तो तिच्याकडे बघतो आणि हसून बाय म्हणतो आणि ऑफिसला निघून जातो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या मोबाईलवर मेसेज येतो, कसा आहेस डिअर, मेसेज फ्रॉम बेबी. म्हणजेच तो मेसेज बेबीने केलेला असतो. आता मात्र ती मनाशी ठरवते की आज यांना सांगावंच लागेल की हे बेबी कोण आहे. ती त्याला पुन्हा विचारते, पण तो उत्तर द्यायचं टाळतो आणि इतर गोष्टी बोलून निघून जातो. आता तिची सहनशक्ती संपली होती. त्याच्याशी ती खूप भांडते. दोघात खूप भांडणं होतात. मग तो ऑफिसला गेल्यावर ती त्याच्यासाठी एक चिठ्ठी लिहून ठेवते, मी कायमची चालले घर सोडून. सरळ बॅग भरते आणि माहेरी निघून जाते. तो घरी येतो. ती चिठ्ठी वाचतो आणि पार हादरून जातो. असेच काही दिवस निघून जातात. एके दिवशी तिच्या माहेरच्या घरी दरवाजाची बेल वाजते. ती दरवाजा उघडते. दारात एक 10 वर्षाची गोड चिमुरडी मुलगी उभी असते. तिला पाहून ती गोंधळात पडते, कारण याआधी तिने कधीच पाहिले नव्हते. ती विचारते, अमुक अमुकच्या मिसेस तुम्हीच ना. तेव्हा ती हो म्हणते. मग ती मुलगी हातातील पत्र तिला देते आणि मग ती पत्र वाचू लागते. प्रिय सखी, ज्या बेबीवरून इतके वादळ उठले आणि तू घर सोडून निघून गेलीस, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझ्यासमोर आता जी गोड मुलगी उभा आहे ना, जिने तुला हे पत्र दिले, तीच आहे बेबी. ही अनाथ आश्रमात राहते. किती गोड आहे ना ती. हिच्याच बरोबर मी फिरायचो, सिनेमाला जायचो. जेव्हा तू मला पहिल्यांदा विचारलंस तेव्हा तुला मुद्दामच नाही सांगितलं. म्हटलं पाहूया, तुझी थोडी गंमत करूया. पण नंतर बेबी तुझा संशय वाढतच गेला आणि तिथेच आपल्या नात्यातील विश्वासाला तडा गेला. तरीही मी थेट बेबीशी तुझी भेट घडवणार होतो, पण तू काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतीच आणि थेट घर सोडून निघून आलीस. आणि हो, अजून एक, नीट ऐक. ही जी तुझ्यासमोर मुलगी उभी आहे ना बेबी, ती दुसरी तिसरी कोणी नसून तुझीच मुलगी आहे. थांब, दचकू नको, शांतपणे पुढचे वाच. आपल्या दोघांचे लग्न झाले त्यापूर्वीही 2 वर्ष अगोदरची ही घटना आहे. तू कॉलेजात शेवटच्या वर्षात होतीस आणि तिथल्या एका प्राध्यापकाने नोट्स देण्याच्या बहाण्याने तुला घरी बोलवून कॉफीतून तुला गुंगीचे औषध दिले होते. आणि मग पुढे नको ते घडलेलं, तुझी इच्छा नसतानाही. आणि मग तू गरोदर राहिलीस. परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की आता ॲबॉर्शन पण करणे शक्य राहिले नाही. तेव्हा इब्रतीचा प्रश्न निर्माण झाला होता. कुठेही बोबाटा होऊ नये म्हणून तुझ्या घरच्यांनी तुला 6 महिने घरातच झाकून ठेवले. तुझे वडीलच डॉक्टर असल्याने फारसा बोबाटा न होता
हे नको असलेलं बाळ जन्माला आलं आणि पुढे तुझ्या वैवाहिक जीवनात अडसर ठरणारं हे बाळ तुझ्या वडिलांनी गावातल्या अनाथ आश्रमात कोणाला काहीही कळू न देता सोडून दिले. तेच हे बाळ म्हणजे बेबी. वाटल्यास तिच्या डाव्या खांद्यावरचा तीळ पाहून घे, जो तू तिला पहिल्यांदा रडताना पाहिलं असशील तेव्हा बघितलं असशील कदाचित. किंवा तुझ्या वडिलांना विचारून खात्री करून घे, त्यांना आठवतच असेल. ती लगेच मुलीजवळ गेली आणि तिचा डावा खांदा पाहू लागली आणि तिला तो तीळ दिसताच मनातून ती कोसळते. डोळ्यात अश्रूची गर्दी होते आणि हृदयात प्रचंड भावनांचा पूर वाहत असतो. पण पत्र अजून पुढे शिल्लक असते. ती वाचायला सुरुवात करते. आता हे सगळं मला कसं माहीत असाच विचार करत असशील ना? तर तुझ्याच पापभिरू वडिलांनी आपल्या लग्नाच्या 1 महिना आधी भेटून मला हे सर्व सांगितले होते व अजूनही तुम्ही लग्न मोडू शकता असं सुचवलं होतं. तरीही मी तुला स्वीकारलं, कारण झाल्या प्रकारात तुझी काहीच चूक नव्हती हे मला समजलं होतं आणि आपल्या दोघांचं लग्न झालं. तू तर तिला विसरूनच गेली होतीस, पण मीच अधूनमधून जाऊन त्या बेबीला भेटायचो. छान वाटायचं तिच्या सहवासात. लळा लावला होता तिने मला. आणि हो, तिचं नाव काय ठेवायचं हे पण मी ठरवलं आहे, कारण अजूनही मी तिला बेबीच म्हणतोय. तिचं नाव तू ठरवायचं आहेस, कारण आपण तिला दत्तक घेणार आहोत. बस, आता सगळं सांगून झालेलं आहे. आता पुन्हा आपण दोघे एकत्र येऊया असं जर तुला वाटत असेल तर, आणि तरच गॅलरीत ये. सदैव तुझाच. बायको ताडकन उठते आणि धावत धावत गॅलरीत जाते. खाली रस्त्यावर नवरा उभा असतो, शांत, हसतमुख, आणि इकडे तिच्या डोळ्यात अश्रूंचा महापूर. मित्रांनो, कारण कोणतंही असो, पण दोघांमध्ये संशयाला जागा ठेवू नये. समोरासमोर बसून जे काही गैरसमज असतील ते व्यवस्थित बोलून संपवावे. कारण या जगात संशय हा असा एकच रोग आहे ज्याला औषध नाही. संसारामध्ये जोडीदाराशी संवाद साधण्याची कला दोघांनाही जमली पाहिजे, तरच नात्यात वाद कमी होतील आणि नातं बहरेल. बरोबर ना? कित्येक संसार हे केवळ संवाद पारदर्शक नसल्याने तुटतात. तर असे न होता मनमोकळेपणाने आपल्या जोडीदाराशी बोलत राहा, त्याला समजून घ्या. तर मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला कथा? आवडली ना? तर लगेच एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.